सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत मंचुरियन पकोडा. आणि हा पकोडा बनवण्यासाठी मी विकतच बाजारातून पीठ घेतलेला आहे. माझ्याकडे जर या पिठाची लिंक अवेलेबल असेल तर मी नक्की टाकेल. आणि या पकोड्याच्या पिठाच्या मागे सर्व रेसिपी लिहिलेली आहे की पकोडा कसा बनवायचा. यालाच खूप काही लोक मंचुरियनची भजी अशीही म्हणतात. तर आता इथे मी मंचुरियन पकोड्याचं अर्ध पीठ घेतलेलं आहे आणि साधारणपणे इथे मी एक वाटी पकोड्याचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी इथे मी कोबी खिसून घेतलेला आहे. आता हा खिसलेला कोबी या पिठामध्ये नीट मिक्स करून घ्यायचा. आणि तुम्ही याआधी पूर्वी कधी मंचुरियन पकोडे बनवले आहेत का हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता नेट मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घ्यायचं. आणि हा कोबी जेव्हा खिसला होता तेव्हा त्याच्यातून सर्व पाणी काढून घेतलेलं होतं. पिळून घ्यायचा कोबी आणि मगच पिठामध्ये टाकायचा. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून पाणी ॲड करायचं. अच्छा. आणि ही रेसिपी खूपच सोपी आहे आणि ही रेसिपी फक्त 5 मिनिटात तयार होते. आणि जोपर्यंत भाज्यासारखं इथे पीठ बनत नाही तोपर्यंत इथे मी पाणी थोडं थोडं करून घालणार आहे. आणि अशा प्रकारे सगळीकडे नीट मिक्स करून घ्यायचं पिठामध्ये. आणि जसं आपण बेसनच्या पिठाची भजी बनवतो तशा प्रकारे जोपर्यंत पीठ होत नाही तोपर्यंत इथे मी पाणी घालून घेणार आहे. आणि तुम्ही इथे अर्धी वाटी कोबी आणि अर्धा वाटी कांदा घातला तरी चालेल. परंतु मी इथे 1 वाटी कोबी आणि 1 वाटीच गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि हे मी मंचुरियन पकोड्याच्या पाकिटातील अर्ध्या पिठाचंच बनवणार आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर मी खूप साऱ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती अपलोड केल्या आहेत. त्या जर पाहिल्या नसतील तर त्याही नक्की जाऊन पहा. तर आता इथे आपलं मंचुरियन पकोड्याचं पीठ रेडी झालेलं आहे. आणि तुम्ही इथे या मंचुरियन पकोड्याचे गोल गोल गोळे केले तरी चालतील, परंतु मी इथे भाज्यासारखंच बनवणार आहे. मंचुरियन पकोड्याला इथे मी एक परफेक्ट आकार असा देणार नाही, कारण त्यामुळे मंचुरियन पकोडा हा मध्ये शिजत नाही. तर इथे मी तेल घेतलेलं आहे आणि तेल गरम करायला ठेवलं होतं. साधारणपणे तेल थोडंसं गरम झालं तर त्यानंतर आपण इथे मंचुरियन पकोडा त्याच्यामध्ये टाकायचं आणि एकदम मीडियम गॅसवरती हे नीट तळून घ्यायचं. आणि हे आधी मी तळलेलंच तेल आहे त्यामुळे तेलामध्ये थोडंसं काळं दिसत असेल. हे मंचुरियन पकोड्याचंच आहे. आणि मीडियम गॅसवरतीच हे पकोडे तळायचे. तर इथे मी सर्व पकोडे तळून घेतलेले आहेत आणि त्याचसोबत चटणीही घेतलेली आहे. आणि हे पकोडे खरंच खूप टेस्टी लागतात. तुम्ही जर कधी ट्राय केले नसतील तर नक्की ट्राय करा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.